लग्नाची बेडी या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता राघवच्या पोटामध्ये गोळी लागलेली असते. सिंधू आता त्याला, राघव तुम्हाला काही होणार नाही, मी आहे ना, असं म्हणत आपली ओढणी राघवच्या पोटाला गच्च बांधते जेणेकरून खूप ब्लड लॉस होऊ नये. आणि ती आता जीप चालवत तिकडून आपल्या घरी निघते. पण सिंधूला जीप काही चालू होत नाही. सिंधू म्हणते काही गाडी तर चालू होत नाही आहे, काय करायचं? विनू म्हणतो डॉक्टर काकू आता आपण काय करायचं? बाबांवरती कसे काय उपचार करायचे? यावरती सिंधू म्हणते विनू तू गाडीमधून उतरू नकोस, मी बघते काही मदत मिळते का, असं म्हणत सिंधू आता बाहेर पडते. बाहेर पडताच सिंधूला आता एक रिक्षावाला भेटतो. मग रिक्षावाल्याला सिंधू थांबवते. तोपर्यंत सावी आता देवाच्या समोर प्रार्थना करत असते आणि ती सांगत असते, मंगू अरे बाप्पासमोर प्रार्थना करूया आपण. आणि ती सांगते बाप्पाला की विनूच्या बाबांना लवकरात लवकर बरं कर. मंगू हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करतो देवाची करणी आणि नारळात पाणी. ज्या विनूच्या बाबांसाठी सावी प्रार्थना करत आहे ते बाबा स्वतः तिचे आहेत, तिला माहीतसुद्धा नाही आहे. तरीसुद्धा पोरीच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती कळवळ आहे असा विचार करत मंगू खूप आता देवाचे आभार मानतो आणि देवाला राघवला बरं करायला सांगतो. सिंधू आता रिक्षावाल्या काकांना म्हणते, रिक्षावाले काका तुम्ही ताबडतोब या पेशंटला माझ्या घरी घेऊन चला ना. रिक्षावाला घाबरतो आणि म्हणतो डॉक्टरांबाई मला या सगळ्यामध्ये अडकवू नका, मला पोलिसांची फार भीती वाटते, हे गोळीबिळी प्रकरण माझ्या अंगाशी येईल, त्यामुळे मला इथून जाऊ दे. असं म्हणत तो रिक्षेवाला सिंधूची मदत करण्यासाठी नकार देतो आणि आपली रिक्षा सोडून तिकडेच पळून जातो. गाडी चालत नाही, समोर रिक्षा आहे पण रिक्षेवाला नाही हे म्हटल्यावरती सिंधू ताबडतोब रिक्षेचा ताबा घेते आणि त्याच्यामध्ये राघवला बसवते. राघवला रिक्षेमध्ये बसवल्यावरती आता सिंधू त्याचा हात धरून त्याला आत घेते, विनूला बसवते आणि स्वतः रिक्षा चालवत ती रिक्षा आपल्या घरापर्यंत चालवत नेते. कारण डॉक्टरांकडे गेले तर पहिली पोलीस केस होईल आणि त्यानंतर सगळं काही करता येईल, म्हणून राघवती ताबडतोब उपचार करण्यासाठी सिंधू त्याला आपल्या घरी घेऊन येते. रिक्षा चालवत धाडसी निर्णय घेत आता मात्र सिंधूने राघवला घरी आणलेलं असतं. पण इकडे मात्र रत्नपारख्यांच्या घरी राघव फोन उचलत नाही, विनू फोन उचलत नाही, म्हणून सगळे अस्वस्थ असतात. आणि आता मधू सांगत असते मला खूप चिंता वाटते. त्याच्यावरती रेश्मा म्हणते मागच्या वेळेला माहिती आहे ना असाच कोणत्या तरी गावाला राघव भाऊजी गेलेले आणि लग्न करून निघून आले. आता हे वाक्य बोलल्यावरती मात्र इकडे खूप चिडलेली मधू म्हणते असं काही होणार नाही आहे रेश्मा, माझा राघवच्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे, तू काहीही बोलू नकोस. रेश्मा म्हणते कसलं प्रेम, कुठलं प्रेम? राघव भाऊजी तुमच्यावरती प्रेम वगैरे काही करत नाहीत, त्यांनी फक्त विनूसाठी तुमच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सत्याचा उलगडा करत मधूचे रेश्माने डोळे उघडलेले असतात. तोपर्यंत सिंधू आता आपल्या घराच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन मंगेश लवकर बाहेर ये आणि असं म्हणून मंगेशला बोलवते आणि राघवला आतमध्ये नेण्यासाठी हेल्प मागते. मंगेश, सावी सगळे येतात आणि राघवला आत घेऊन जातात. इकडे आता मधू सांगत असते माझा राघववरती विश्वास आहे, रेश्मा तू काहीही बोलू नको. रेश्मा म्हणते मी तेच तर म्हणते, कोणता विश्वास, कसला विश्वास आणि कसलं प्रेम? तुमच्याशी लग्नच मुळात विनूमुळे होत आहे. विनूसाठी राघव भाऊजी कुणाशी पण लग्न करायला तयार होतील. म्हणजे बघा ना, आता ते सावीच्या आईला भेटायला गेलेत, उद्या सावीच्या आईसोबत लग्न करण्याची वेळ आली ना तरीसुद्धा ते सावीच्या आईसोबत पण लग्न करतील. असं म्हणत रेश्मा आता इतकं काहीतरी असंबद्ध बडबडत असते की मधू चिडते, रुक्मिणी चिडते आणि सगळेजण रेश्मावरती चिडतात. आणि राजश्री म्हणते रेश्मा काय बोलतेस तू, तुला सांगितलं ना मी जुन्या आठवणी नको, तरीसुद्धा जुन्या आठवणी काढून का त्रास देतेस सगळ्यांना? रेश्मा तुझं हे वागणं मला पटत नाही आहे. शांत बस रेश्मा, माझ्या राघवला काही होणार नाही, तो सुखरूप येणार आहे. आणि रुक्मिणी चिडते आणि म्हणते मला वाटते रेश्मा तू न घरामध्ये बोलण्यासाठी तोंडच उघडू नकोस, तुझं तोंड कायमचं बंद करून घे, तरच या घराच्या भल्यासाठी होईल हे. असं म्हणत सगळेच जण रेश्मावरती तुटून पडतात आणि तिला खूप जास्त ओरडतात. मधू म्हणते मी ताबडतोब विनूला कॉल करते. इकडे आता सिंधू राघववरती ट्रीटमेंट चालू करते. जे काही बेसिक गोष्टी लागत असतात त्या मंगूकडून मागवून घेतलेल्या असतात आणि मंगू तिला त्या गोष्टी देत असतो. मंगू सांगत असतो अगं पण सिंधू आपल्याकडे एक्सरेची आपल्या फॅसिलिटी नसल्यामुळे नक्की गोळी कुठे लागलेली आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, गोळीची पोझिशन काय आहे ते माहीत नाही आहे, मग तू गोळी काढणार कशी? सिंधू म्हणते आपल्याकडे फॅसिलिटी तर नाही आहेत पण आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही आहे, मला ही
गोळी काढायलाच पाहिजे, तरच राघव लवकरात लवकर बरे होतील. मग सावी आणि विनूसुद्धा आत येतात. सिंधू म्हणते, बाळांनो, तुम्ही दोघांनी प्लीज बाहेर जा. हे सगळं बघणं तुम्हाला बरोबर नाही वाटणार. मग त्या दोघांना बाहेर बसवत सिंधू आता राघवचं शर्ट काढते. शर्ट काढल्यावरती आता मात्र मंगू म्हणतो, सिंधू पण गोळीची पोझिशन. सिंधू म्हणते, मला आता काहीही करून गोळी बाहेर काढायला पाहिजे आणि पोझिशन मला माझीच ठरवायला हवी. तोपर्यंत इकडे मधू सांगत असते, विनू पण फोन उचलत नाहीये, मला खूप टेन्शन आलंय. असं म्हणत ती पुन्हा राघव आणि विनूला कॉल करत असते. तोपर्यंत सिंधूने आता राघवचा जीव वाचवण्याचा चंगच बांधलेला असतो आणि राघवच्या पोटामधून गोळी काढण्यामध्ये सिंधू आता यशस्वी होते. गोळीची पोझिशन सुद्धा माहीत नसताना गोळी काढणं हे महाकठीण टास्क सिंधू पार पाडत असते. इकडे विनू घाबरलेला असतो आणि सावी म्हणत असते, विनू तू काळजी करू नकोस. विनू म्हणतो, मी ना अनाथाश्रमामध्ये होतो तेव्हा मला कोणीही नव्हतं, मला माझे आई बाबा पण नव्हते. तेव्हा मला माझे बाबा येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मीच त्यांचा मुलगा आहे. मग आता बाबांना काही झालं तर मी कसा जगू. याच्यावरती सावी सांगते, विनू तुझ्या बाबांना काही होणार नाही, माझी आई तुझ्या बाबांना वाचवेल, तू काळजी करू नकोस बरं. असं म्हणत सावी आता विनूला आधार देत असते. तोपर्यंत सिंधूने गोळी काढण्यामध्ये यश मिळवलेलं असतं. राघवचा जीव वाचवलेला असतो आणि गोळी ती काढून टाकते. लगेचच ड्रेसिंग करते. राघव आता अजूनही बेशुद्धच असतो. सिंधूने गोळी काढून ब्लडिंग थांबवून त्याच्यावरती ड्रेसिंग केलेलं असतं. आउट ऑफ डेंजर असलेला राघव आता अजूनही बेशुद्ध असतो. तोपर्यंत मधूचा कॉल येतो. विनू तो कॉल पाहतो आणि सावीला म्हणतो, मी हा कॉल उचलला तर मी आईला काय सांगणार आहे. मी आईला सांगूच शकत नाही की असं काही घडलेलं आहे म्हणून. याच्यावरती सावी म्हणते, पण तू फोन नाही ना उचललास विनू, तर तुझ्या आईला जास्त टेन्शन येईल, तिला खूप काळजी वाटेल तुझी, त्यामुळे तुला फोन उचलायलाच पाहिजे. मधू विचार करत असते, विनू फोन का नाही उचलत, कोणत्या संकटात तर दोघं अडकले नाहीत ना. सावी सांगत असते, विनू तू फोन उचल आणि तू सांग की तुझे बाबा सुखरूप आहेत म्हणून. विनू म्हणतो, पण खोटं बोलू, माझे बाबा सांगतात की कधी खोटं नाही बोलायचं. सावी म्हणते, हो पण तुझ्या आईला बरं वाटणार असेल, तुझ्या घरच्यांना बरं वाटणार असेल तर खोटं बोल ना, आणि माझी आई तुझ्या बाबांना वाचवणार आहे, तू काळजी करू नकोस. असं म्हणत सावी आता फोन उचलण्यासाठी इकडे विनूला मनवते. अखेर विनू फोन उचलतो आणि मग मधू सांगते, अरे विनू काय चाललंय तिकडे, तुम्ही माझे फोन का नाही उचलत आहात, बाबा कुठे आहेत तुझे. विनू म्हणतो, आम्ही इकडे व्यवस्थित आहोत, आम्ही गावालाच आहोत आणि सगळं काही सुरळीत आहे. याच्यावरती मधू म्हणते, मग बाबा. विनू सांगतो, बाबा कामानिमित्त इथल्या पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, ते आले की मी त्यांना कळवतो. मधू म्हणते, बाकी सगळं ठीक आहे ना. विनू म्हणतो, हो, आणि विनू फोन कट करतो. मधू म्हणते, विनूने माझा फोन कट का केला. बोलता बोलता मध्येच फोन कट केला. राजश्री म्हणते, तू टेन्शन घेऊ नकोस, विनू म्हटलाय ना दोघं जण सुखरूप आहेत, तर दोघंही जण सुखरूप असतील, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. राघव घरी येईल आणि पुढचे लग्नाचे विधी तुमचे पार पडतील. रुक्मिणी म्हणते, राणी अगं सासू सांगते ना तुला की तू काही काळजी करू नकोस, मग तू का काळजी करतेस. आता सगळं टेन्शन सोड आणि लग्नाचे पुढचे विधीचे स्वप्न पाहायला लाग. तोपर्यंत राघववरती बरोबर उपचार झालेले असतात. सलाईन चालू करून सिंधूने आता राघवला बरं केलेलं असतं. राघवचा जीव तर वाचलेला असतो, पण अजूनही राघव शुद्धीवरती येणं बाकी असतं. तोपर्यंत आता मात्र सिंधूला राघवसोबत घालवलेले क्षण, राघवने बोललेल्या गोष्टी आठवत असतात आणि आत्ताच्या वेळेला राघवचं बोलणं सिंधूच्या मनाला खूप बोचलेलं असतं. राघव म्हणालेला असतो की आम्हाला विनूसाठी तुझ्या ट्रीटमेंटची गरज नाही आहे, आम्ही जगातले मोठ्यातले मोठे डॉक्टर हायर करू शकतो आणि आता त्याला वाचवू शकतो. पण तरीसुद्धा सिंधूच्या मनातील राघवचं प्रेम तिला गप्प बसू देत नसतं. सिंधू राघवच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि राघव लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असते. मग सिंधू दोन्ही मुलांना जेवायला वाढते. तितक्यात मंगू येतो. सिंधू म्हणतो, मंगेश तू पण ये बरं, जेवून घे. मंगेश म्हणतो, नको सिंधू, तू जेवलीस का. सिंधू म्हणते, नाही, राघव अजून शुद्धीवरती नाही आले, त्यांना काही खायला वगैरे देते. मंगेश म्हणतो, तू काय ठरवलेस. आता मात्र राघवला सावीबद्दल सगळं सत्य सांगणार आहेस ना. सिंधू म्हणते, नाही, कारण मला नाही वाटत त्यांना सत्य जाणून घ्यायची गरज आहे किंवा त्यांना सत्य जाणायचं सुद्धा आहे. मला असं वाटतच नाही आहे की त्यांना सत्य जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे मी सत्य सांगणार नाही. त्यांना जाणून घ्यायचं असतं त्यांनी स्वतःहून विचारलं असतं ना. मंगेश म्हणतो, सिंधू तुझं हे वागणं मला चुकीचं वाटतं, तू न राघवला सगळं सत्य सांगून टाकायला पाहिजेस. असं म्हणत मंगेश आता इकडे सिंधूला सावीबद्दलचं सगळं सत्य राघवला सांगण्यासाठी मनवतो. आता सिंधू विचारच करत असते. तोपर्यंत राघवला शुद्ध येते आणि राघव बेडवरून उठतो. सिंधू म्हणते, राघव बरं वाटतंय का तुम्हाला. गोळी तर निघालेली आहे, पण असं तडकाफडकी उठू नका, तुम्हाला आरामाची गरज आहे. पण ऐकायला राघव काही तयार नसतो. सिंधूचं म्हणणं तो ऐकत नाही. तो आता बॅग घेतो, विनूचा हात धरतो आणि आता तो बाहेर त्याला निघतो. सिंधू म्हणते, थांबा. याच्यावरती राघव म्हणतो,
डॉक्टरांबाई तुम्ही मला बरं केलं त्यासाठी आभार, तुमचं काही बिल असेल ते मी पाठवून देईन, चल विनू, असं म्हणत विनूला घेऊन तो निघत असताना सिंधू सांगते, माझ्या आप्पांनी मला पैशासाठी हे सगळं करायला शिकवलेलं नाही आहे. माझ्या आप्पांचं स्वप्न पूर्ण करत आहे मी आणि ज्यांना गरज आहे त्यांना मेडिकल सेवा उपलब्ध करून देत आहे. तुमच्या पैशाचा माझ हात तुमच्याकडेच ठेवा, असं म्हणत सिंधूसुद्धा आता इकडे राघवला सडेतोड उत्तर देते. राघव आणि सिंधू यांच्यामधला हा तिढा संपून दोघांच्यामधलं प्रेम समोर येणारा क्षण आता मालिकेमध्ये पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत.